माजी कॅबिनेट मंत्री माननीय मधुकररावजी चव्हाण साहेब यांचं गाव आहे आणि या गावातील बसस्टँडवरती मी बसलो आहे। इथं बसस्टँडमध्ये आत्तापर्यंत शौचालयाची व्यवस्था झालेली नाही। जे जुनं शौचालय होतं तुटकं फुटकं ते आताही दिसेल तुम्हाला, तर ते फक्त पुरुषासाठी लघवीसाठी जाण्या येण्याची व्यवस्था तिथं आहे। एक नवीन शौचालय बांधकाम चालू आहे, गेली 6 महिने वर्ष झालं इथले नागरिक सांगतात की ते काम तसंच अर्धवट पडलं आहे, ते काम पूर्ण नाही। खरं तर या अंदूरच्या बसस्टँडवरती इथं अंदूर हे खूप चांगलं शैक्षणिक संकुल आहे। त्या शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावून खूप सारे विद्यार्थिनी कायम इथं रोज त्यांचं येणं जाणं असतं। जर विद्यार्थिनींना शौचालयाला जायची वेळ निर्माण झाली, कधी बस एखादी उशीर झाला तर त्यांनी नेमकं कुठं जायचं हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे। बसस्टँडमध्येच नाही तर तुळजापूर तालुक्यातला खूप मोठा बाजार अंदूरला दर गुरुवारी भरतो। बाजारात सुद्धा महिलांसाठी शौचालयाला जाण्यासाठी इथं कुठलीही शौचालयाची व्यवस्था नाही। अंदूर या गावात खंडोबाचं तीर्थक्षेत्र आहे आणि हे गाव पूर्ण महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आपलं खंडेरायासाठी हे परिचित आहे। राज्यभरातून भाविक इथं कायमस्वरूपी रोज येत असतात, पण इथं पुरुषांसाठीही आणि महिलांसाठी सुद्धा शौचालयाला जाण्याची व्यवस्था नाही। खऱ्या अर्थाने हे दुर्भाग्य आहे। इथले जे लोकप्रतिनिधी गेले वर्षानुवर्ष आजी असोत किंवा माजी असोत, ते साधं इतक्या मोठ्या गावाला, खंडेरायाचं मंदिर असलेल्या गावाला इथं शेकडो विद्यार्थी रोज जाणं येणं करतात। अशा ठिकाणी साधं शौचालय देऊ शकले नसतील तर नेमका विकास कोणाचा होतोय, विकास कसा होतोय आणि विकास कुठं होतोय हा प्रश्न आहे। मंत्री लोक मोठमोठ्या गप्पा मारतात, आपण महासत्ता होत असलेल्या चर्चा रंगतात देशभरात। जर आपण महासत्ता खरंच होतोय तर इथं आमच्या भगिनींसाठी, आमच्या महिलेसाठी शौचालयाला जाण्याची व्यवस्था आहे का, याची लाज खरं तर राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे। त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी बसस्टँडवरती एक निषेध म्हणून बाथरूमच्या बकेटा घेऊन दाखवण्यासाठी अंदूरच्या बसस्टँडवरती बसलेलो आहे। धन्यवाद।